ओके, हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी जरा जास्त वेळ थांबलो होतो, 2-3 मिनटं झाले असतील, 4 मिनिट एक्स्ट्रा झाले. पण मला 2222 विद्यार्थी आज जॉईन पहिल्या मिनिटापासून पाहिजे होते. ठीक आहे. आज आपण एक रिएजंट बघणार आहोत. तो 4 नंबरचा रिएजंट आहे तुमच्या सिलेबसप्रमाणे, मॅंगनीज डायऑक्साईड. आणि हा रिएजंट झाला की आपण एक ऑनलाईन बायनरी प्रॅक्टिकल घेणार आहोत. ओके, तर आपण सुरुवात करूया. मॅंगनीज डायऑक्साईड. If you can see the reagent like this, this is called the reagent. The name of this compound, the reagent is manganese dioxide. It is an oxidizing agent. Its IUPAC name is manganese dioxide, or sometimes we call manganese oxide. Sometimes we call as manganese oxide. The color of this manganese dioxide is like black or some brown solid, and it is an inorganic compound. It is an inorganic compound. It is obtained naturally in its mineral called pyrolusite, and which is the main source of manganese too. म्हणजे हा जो रिएजंट मिळतो हा पायरोलसाईट, जसं की हेमेटाईट, मॅनेटाईट माहिती आहे तुम्हाला, हे सगळ्यांना आपण काय म्हणतो? यस, खनिजे म्हणतो. ह्यातनं आपण मेटल्सला, धातूला वेगळं करतो. सिमिलरली हा मॅंगनीज डायऑक्साईड हा पायरोलसाईट ह्या मिनरलपासून आपण वेगळं करतो, आणि त्याला आपण रिएजंट म्हणून डायरेक्टली यूज करू शकतो. ओके, तर काय इम्पॉर्टन्स रोल आहे हे आता आपण इथं बघणार आहोत. द इफेक्टिवनेस ऑफ द रिएजंट डिपेंड्स ऑन द मेथड ऑफ प्रिपरेशन. म्हणजे रिएजंटचा इफेक्ट कशावर डिपेंड आहे, तर तुम्ही रिएजंट कुणापासून तयार करताय. लक्षात, द मिनरल पायरोलोसाइट्स मेक्स अ पुअर रिएजंट. जर तुम्ही डायरेक्ट पायरोलोसाइट्स घेतलात तर तुम्हाला त्याच्यापासून रिएजंट मिळतो, तो अगदी कमी लेवलचा मिळतो, खालच्या दर्जाचा मिळतो. ओके, युजली however the reagent is generated in situ by the treatment of an aqueous solution of KMnO4 with manganese to salt. Typically the sulfate manganese dioxide oxidizes allylic alcohol to the corresponding aldehyde or ketone. आता बघा, तुम्ही जो तुमचा ज्याला आपण म्हणतो रिएजंट मॅंगनीज डायऑक्साईड सिंथेसिस करायचं आहे, त्यासाठी तुम्ही जो पायरोलोसाइट घेताय त्याच्या क्वालिटीवरती आपल्याला साधारण कमी दर्जाचा रिएजंट मिळतो. पण जर आपण हा रिएजंट एखादी रिॲक्शन सुरू होत असताना रिॲक्शन सिक्वेन्समध्ये जर त्याला सिंथेसिस केलं तर त्याचा इफेक्टिवनेस खूप वाढतो. तर आता एखाद्या रिॲक्शनमध्ये कसं सिंथेसाइज करायचा किंवा काय म्हणायचं, तर त्यासाठी एक वर्ड यूज करतात, इन सिटू. रिॲक्शन रिएजंट इज सिंथेसाइज ऑर जनरेटेड इन सिटू. सिटू म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला ए आणि बी, काय म्हणते मी, ए आणि बी हे रिॲक्टंट आहे, ह्याच्यापासून आपल्याला सी हा प्रोडक्ट मिळवायचा आहे. काय करायचं आहे, सी हा प्रोडक्ट मिळवायचा आहे. मी तुम्हाला इथे एक रिॲक्शन सिक्वेन्स लिहितो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. तर बघा, हा एक रिॲक्टंट आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा दुसरा रिएजंट आहे, आणि हे आपल्याला काय देणार आहे, आपल्याला देणार आहे हा प्रोडक्ट सी. मग मला इथं रिएजंट, मला जो रिएजंट घ्यायचा आहे तो आहे एफ. मग आता हा एफ जर आपण डायरेक्टली ह्यात ॲड केला तर मला ह्याचा प्रोडक्ट काय होतो, थोडंसं कमी चान्सेस असतात फेल होण्याचे रिएक्शन. ओके, तर मी ह्याच रिॲक्शनमध्ये एफ पण मी सिंथेसाइज करणार. कसं सिंथेसाइज करणार, तर बघा इथं ह्याच्यामध्ये लिहितो डी प्लस ई. ह्या दोघांची रिॲक्शन केलात की मला काय मिळतो, हा एफ मिळतो. मला काय मिळतो, हा एफ मिळतो. आणि हा सिक्वेन्स म्हणजे डी आणि ई ह्याचा रिॲक्शनमध्ये काही संबंध नाही आहे, पण डी आणि ई जर घेतलं तर एफ तयार होतो. एफ कोण आहे, एक कॅटॅलिस्ट आहे, किंवा एफ तुमचा एक रिएजंट आपण कन्सिडर करूया. ओके, ए आणि बी कोण आहेत, रिॲक्टंट आहेत, आणि मिळणार प्रोडक्ट कोणता आहे, सी. जर हे मी घेतलं नाही तर मला सी मिळणार नाही, आणि जर घेतलं येस तर मला सी मिळणार. पण जर एफ डायरेक्टली बाहेर तयार करून जर मी यात ॲड केलो, किंवा कमर्शियली अवेलेबल एफ असेल त्याला मी ॲड केलो, तर त्या रिएजंटचा इफेक्टिवनेस कमी होतो. त्यासाठी रिॲक्शन सुरू असतानाच त्याच रिॲक्शन मीडियममध्ये दुसरी एक रिॲक्शन लावून
आपला तो कॅटालिस्ट किंवा रिएजंट तयार करून त्या रिएजंट ॲड केला तर आपल्याला मिळणारा प्रोडक्टचा एच हा जास्त असतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो जनरेटेड इन C2. जनरेटेड इन C2 ह्याला आपण म्हणतो अशा प्रकारे. C2चा अर्थ समजला असेल तुम्हाला. SITU म्हणजे काय C2. तो कॅटलिस्ट रिॲक्शनमध्येच तयार करायचा त्याला आपण म्हणतो C2. ओके. मग पुढचा भाग मॅंगनीज डायऑक्साईड काय नेमकं ऑक्सिडाइज करतो. मॅंगनीज डायऑक्साईड हा अलायनिक अल्कोहोलला ऑक्सिडाइज करतो. आता प्रश्न तुम्हाला सारखं सारखं पडला असेल, मी प्रत्येक वेळेला सारखं सारखं भरपूर उदाहरण देतोय. अलायनिक अल्कोहोल म्हणजे काय. अलायनिक अल्कोहोल म्हणजे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याच्यानंतर हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि हा कार्बनला अटॅच असतो OH, त्याला आपण काय म्हणतो अलायनिक अल्कोहोल म्हणतो. तर हा मॅंगनीज डायऑक्साईड जर अलायनिक अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये करतो. अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये करतो. जर हा प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्जन करतो अल्डिहाइडमध्ये आणि जर हा सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो कीटोनमध्ये करतो. हे त्याचं मेन काम आहे. ठीक आहे. आता आपण एक रिॲक्शन बघूया आणि पुढे जाऊया. तर हा एक CH डबल बॉन्ड CH म्हणजे आहे अल्किल बरोबर. इथं आहे अलायनिक कार्बन आणि त्याला अटॅच आहे OH, हा आहे सिस. तर ह्या अलायनिक अल्कोहोलचं मॅंगनीज डायऑक्साईड ऑक्सिडाइज करतो. हा CH2OH म्हणजे आहे प्रायमरी अल्कोहोल आहे राईट. प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे ह्याचं कन्व्हर्जन तो कशामध्ये केलेलं आहे ह्या अल्डिहाइडमध्ये केलेलं आहे. ह्या अल्डिहाइडमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर हे मॅंगनीज ऑक्साईड आणि वॉटर हे बाय प्रोडक्ट्स तयार होते. ओके. हा आपण रिॲक्शन्समध्ये हा पार्ट रोल प्ले करतो. ठीक आहे. देन अनदर वन वी विल रिपीट द प्रॉपर्टीज ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड. द मॅंगनीज डायऑक्साईड is widely used for the oxidation of allylic and benzylic alcohol into the aldehyde and ketone. आता अलायलिक आणि आता अलायलिक मी सांगितलंयच. बेन्झालिक म्हणजे नेमका काय असतो. मी तर परत एकदा अलायलिक काढतो. हा आहे अलायलिक अल्कोहोल. ओके. आणि इथं आहे बेन्झाइलिक अल्कोहोल. अलायलिक आहे आणि हा आहे बेन्झाइलिक अल्कोहोल. तर अलायलिक अल्कोहोल आणि बेन्झाइलिक अल्कोहोल ह्यांचं ऑक्सिडेशन करतो मॅंगनीज डायऑक्साईड. कशामध्ये कन्वर्ट करतो तर अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये कन्वर्ट करतो. अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये करतो. ठीक आहे. इट ऑफर्स व्हेरी माइल्ड कंडिशन्स अँड एक्स्ट्रीमली सिलेक्टिव्ह फॉर अलायलिक अँड बेन्झाइलिक अल्कोहोल व्हेन इट इज नॉट एम्प्लॉयड ॲट हाय टेम्परेचर. हा रिएजंट आहे अगदी माइल्ड कंडिशन म्हणजे तुम्ही रूम टेम्परेचरला रिएक्शन करू शकताय आणि एक्स्ट्रीमली सिलेक्टिव्ह आहे. एक्स्ट्रीमली सिलेक्टिव्ह म्हणजे काय. जसं तुम्ही घरामध्ये तांदूळ नीट करताना तांदूळ फक्त नीट करताय आणि बाकीचं जे काय त्याच्यात दगड वगैरे काय बारीक छोटे मोठे कण असतील त्याला तुम्ही सिलेक्टिव्हली बाहेर काढताय. तसाच हा रिएजंट तुमच्या कंपाऊंडमध्ये अलायनिक OH आणि प्रायमरी सेकंडरी टर्शरी OH ग्रुप असेल तर त्या प्रायमरी सेकंडरी टर्शरी OH ग्रुप असताना सुद्धा सिलेक्टिव्हली फक्त अलायनिक OH ग्रुपच काय करतो ऑक्सिडेशन करतो. बाकीचे OH ग्रुपवरती तो इफेक्ट करत नाहीये. पण जर टेम्परेचर हाय केलं तर कदाचित ते ग्रुप सुद्धा ऑक्सिडाइज करतो. ठीक आहे. ऑन द अदर हँड द वर्कअप ऑफ ऑक्सिडेशन विथ मॅंगनीज डायऑक्साईड इज व्हेरी सिम्पल इन्व्हॉल्विंग जस्ट फिल्ट्रेशन ऑफ सस्पेंडेड सॉलिड अँड एलिमिनेशन ऑफ सॉल्वंट. बघा हा मॅंगनीज डायऑक्साईड यूज करणं रिएजंट म्हणून खूप सोपं आहे. कसं रिएजंट म्हणून यूज करणं सोपं आहे तर मी तुम्हाला इथे एक डायग्राम थ्रू दाखवतो. बघा हा एक तुमचा बीकर आहे असं लक्षात ठेवा. हा तुमचा आहे एक बीकर आहे यामध्ये असं लक्षात ठेवा. ह्या बीकरमध्ये तुम्ही घेतलेलं आहे एक अल्कोहोल. हे अल्कोहोलचं स्ट्रक्चर आहे. कोणतंही अल्कोहोल असू दे अलायनिक अल्कोहोल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही ॲड करताय काय काळ्या कलरचा मॅंगनीज डायऑक्साईड हा ब्लॅक कलरचा आहे. ओके. आणि ह्याला तुम्ही काय करताय रूम टेम्परेचरला रिॲक्शन करताय विथ सुटेबल सॉल्वंट कोणतं तरी एखादं सुटेबल सॉल्वंट ॲड करून. ओके. जेव्हा ह्याचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होईल प्रोडक्टचा कलर मी दाखवतोय ग्रीन. प्रोडक्टचा कलर होतोय ग्रीन. ओके. तर प्रोडक्ट तयार झाला ह्या तुमच्या कंटेनरमध्ये. तर त्याच्याबरोबर अजून एक ब्लॅक कलरचा
कंपाऊंड तयार होतो तो आहे मॅंगनीज ऑक्साईड MnO. ह्या प्रोडक्टला आणि तुमच्या कॅटलिस्टला फिल्टर करणं खूप सोपं आहे. कसं सोपं आहे तर हा तुम्ही बीकरमधलं सोल्युशन जे उरले तुम्ही ते फिल्टर करा. फिल्टर केल्यानंतर जे तुमचं सस्पेंडेड सॉलिड आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे दिसणारं सॉलिड आहे तर तो फिल्टर पेपरवरती राहील. आणि जे खालचं सॉल्वंट आहे त्या सॉल्वंटमध्ये तुमचा हा ग्रीन प्रोडक्ट आलेला आहे, राईट. आणि हा ग्रीन प्रोडक्ट तुम्ही नंतरला एलिमिनेट करा त्यातलं सॉल्वंट तर आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये प्रोडक्ट मिळेल. त्यामुळे मॅंगनीज डायऑक्साईड वापरणं खूप सोपं आहे. आलं लक्षात. देन नेक्स्ट वन इज फोर्थ पॉईंट. वन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड इज व्हेरी हाय सिलेक्टिव्ह फॉर द ऑक्सिडेशन ऑफ अलॅलिक अँड बेन्झॅलिक अल्कोहोल वर्सेस सॅच्युरेटेड अल्कोहोल. जे मी आत्ताच म्हटलं तसं तुम्ही तांदळातनं दगडं बारीक जे असतात ते तुम्ही वेगळं करताय तसंच तुमच्या रिॲक्शन सिस्टीममध्ये एखाद्या वेळेला अलारिक अल्कोहोलिक OH ग्रुप पण असू शकतो आणि सिम्पल OH ग्रुप पण असू शकतो. तेव्हा हा रिएजंट फक्त अलारिक अल्कोहोलिक OH ग्रुपवरतीच रिॲक्ट होतो. हे तिची सिलेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. आता फिफ्थ पॉईंट बघा. मॅंगनीज डायऑक्साईड इज एबल टू ऑक्सिडाइज सॅच्युरेटेड अल्कोहोल. बघा मॅंगनीज डायऑक्साईड आता आपण चौथ्या पॉईंटपर्यंत आपण बघत आलो होतो की अलारिक OH ग्रुपलाच फक्त ऑक्सिडाइज करतो, पण हा रिएजंट सॅच्युरेटेड अल्कोहोलला सुद्धा ऑक्सिडाइज करतो. पण दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व्स प्रिलॉंग हिटिंग. ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला खूप वेळ खूप कालावधी हीट करावा लागेल. While the oxidation of alaric and benzylic alcohol is normally carried out during a few hours at room temperature. जर तुमच्या कंपाऊंडमध्ये अलारिक OH ग्रुप किंवा बेन्झॅलिक OH ग्रुप असतील तर ते काही वेळासाठी काही तासांसाठी रूम टेम्परेचरला जर आपण रिॲक्शन केलो तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो. अँड अगेन इट इज सिलेक्टिव्हली ऑक्सिडाइज अलारिक बेन्झॅलिक अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ सॅच्युरेटेड अल्कोहोल. इफ यू कॅन सी हिअर. इथं बघा खालच्या एक रिॲक्शन सिक्वेन्समध्ये ह्याला मी पूर्ण टोटली असं केलेलं आहे. आता ह्या रिॲक्शन सिक्वेन्समध्ये टोटल OH ग्रुप किती आहेत पहिल्यांदा मोजून घ्या. किती आहेत टोटल OH ग्रुप. तर हा एक OH ग्रुप आहे पहिला मी मोजलेला, तुम्ही पण मोजत असणार. हा आहे दुसरा OH ग्रुप, हा आहे तिसरा OH ग्रुप. ओके. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक OH ग्रुपचा रोल कुठला आहे बघा. हा OH ग्रुप कसा आहे बघा, तर हा डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी कलर चेंज करतो जरा. हा OH ग्रुप कसा आहे बघा, हा प्रायमरी OH ग्रुप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मी कलर चेंज करतोय आणि हा OH ग्रुप कसा आहे बघा. येस. तर हा OH ग्रुप सेकंडरी. प्रायमरी OH ग्रुप पण आहे इथे, सेकंडरी OH ग्रुप पण आहे आणि बेन्झीनला अटॅच OH ग्रुप ज्याला आपण म्हणतो फिनॉल, ज्याला आपण म्हणतो काय फिनॉल, तो OH ग्रुप आहे. तर हे तिन्ही OH ग्रुपचं नेचर वेगवेगळं आहे. एक प्रायमरी, एक सेकंडरी आणि एक फिनॉलिक OH ग्रुप आहे. ओके. आता आपला रिएजंट कोण आहे बघा. रिएजंट आहे मॅंगनीज डायऑक्साईड. मॅंगनीज डायऑक्साईड कुणाचं ऑक्सिडेशन करतो, तर मॅंगनीज डायऑक्साईड हा अलारिक पोझिशनचं ऑक्सिडेशन करतो. अलारिक OH ग्रुप्स काय करतो, ऑक्सिडेशन करतो. मग इथं अलारिक ऑक्सिडायझिंग कुठला आहे, हा अलारिक आहे का, तर नाही आहे. त्याच्यानंतर हा अलारिक आहे का, नाही आहे. तर अलारिक OH ग्रुप फक्त एकच आहे, तो मी ॲरोनं इथं दाखवलेला आहे ब्राऊन कलरच्या. ओके. तर हा तुमचा कॅटलिस्ट त्याचंच फक्त ऑक्सिडेशन करेल आणि आपल्याला मिळेल काय, तिथं सेकंडरी OH ग्रुप आहे म्हणून मला मिळेल काय कीटोनिक ग्रुप. मला काय मिळेल तिथं सेकंडरी ग्रुप असतो, मला तिथं मिळालं आहे कीटोनिक ग्रुप. बाकी सगळा मॉलिक्यूल ॲज इट इज आहे. आलं लक्षात. फक्त कुठं चेंज झालेलं आहे तर ह्या OH ग्रुपचं कन्व्हर्जन कीटोनिक ग्रुपमध्ये केलेलं आहे. तिथं आहे OH ग्रुप सेकंडरी OH ग्रुप आहे म्हणून कीटोन. प्रायमरी OH ग्रुप असता तर अल्डिहाइड. इतकं सिंपल हा रिएजंट वर्क करतो. ठीक आहे. आता आपण थोडंसं इट कॅन ऑक्सिडाइज अलारिक बेन्झॅलिक अल्कोहोल. ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इन टू दी अल्डिहाइड.
बघा, प्रायमरी अल्कोहोल असेल तर तो कन्वर्ट कशामध्ये करतो, अल्डिहाइडमध्ये करतो. आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर तो कशामध्ये करतो, सेकंडरी अल्कोहोल असेल तर तो कशामध्ये करतो, कीटोनमध्ये करतो. सेकंडरी असेल तर कीटोनमध्ये करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रिएक्शन सिक्वेन्स इज व्हेरी स्लो, रिक्वायर्स लार्ज एक्सेस ऑफ रिएजंट. म्हणजे रिएजंट इथं जो ॲड करावा लागतो तो थोडा जास्त ॲड करावा लागतो. हे त्याचं थोडंसं ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्व्हंट शोज स्ट्रॉंग डिएक्टिवेटिंग इफेक्ट बट नॉन पोलर सॉल्व्हंट शोज बेस्ट रिझल्ट. म्हणजे आता सॉल्व्हंट सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पोलर सॉल्व्हंट आहे आणि नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. पोलर सॉल्व्हंटमध्ये सुद्धा परत दोन पार्ट येतात, एक प्रोटिक पोलर सॉल्व्हंट आणि दुसरा अप्रोटिक पोलर सॉल्व्हंट. त्यापैकी जर तुम्ही नॉन पोलर सॉल्व्हंट यूज केला, जसं की बेन्झिन, टोलिन किंवा ॲसिटोन, अशा ह्याचे रिझल्ट चांगले भेटतात. म्हणजे प्रोडक्टचा यील्ड हा जास्त मिळतो. ठीक आहे. माइल्ड अँड नो आयसोमरायझेशन ऑफ डबल बॉन्ड अपॉन दी ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशन झाले की डबल बॉन्डचं कुठं रिअरेंजमेंट होत नाही, हे त्याची खासियत आहे. आता इथं आपण बघूया, एक एक्झाम्पल दिसते आपल्याला खाली, तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काय ऑब्झर्व होतं ते आपण थोडंसं चेक करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यालाच रेड केलेलं आहे आणि आता आपण बघूया काय होतं. तर रिएजंट आहे मॅग्नीज डायऑक्साईड इन ॲसिटोन. मॅग्नीज डायऑक्साईडचं काम काय असतं, अलायलिक अल्कोहोल किंवा बेन्झायलिक अल्कोहोल ह्यांचं ऑक्सिडेशन करणं. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलात तर इथं एकूण किती OH ग्रुप्स आहेत बघा. तर इथं OH ग्रुप आहे, हा सेकंडरी OH ग्रुप आहे. ओके. आणि हा प्रायमरी OH ग्रुप आहे. हा सेकंडरी आणि हा प्रायमरी. पण हा जो OH ग्रुप दिसतो तुम्हाला, हा सिंपल, एक सेकंड, हा जो OH ग्रुप तुम्ही दिसताय हा आहे एकदम सिंपल प्रायमरी अल्कोहोल. पण हा OH ग्रुप जो दिसतो तो कसा आहे, बेन्झायलिक सेकंडरी अल्कोहोल किंवा बेन्झायलिक सेकंडरी OH ग्रुप आहे. बरोबर आहे ना, बेन्झायलिक पोझिशन येते त्याची ती. तर मॅग्नीज डायऑक्साईड कुणाचं ऑक्सिडेशन करतो, तर इट कॅन बी ऑक्सिडायजेस ओनली दी अलायलिक ऑर बेन्झायलिक अल्कोहोल. मग मला सांगा ह्यापैकी कुणाला करेल, तर हा बेन्झायलिक अल्कोहोल जो आहे त्याचं ऑक्सिडेशन तो इझिली करेल आणि आपल्याला मिळेल तो प्रोडक्ट कोणता, तर सेकंडरी असल्यामुळे मला मिळेल काय, कीटोनिक ग्रुप. बाकी इथं कसं ठेवलेलं आहे ह्या खालच्या OH ग्रुपमध्ये, तर हा OH ग्रुप अनरिएक्टेड राहिलेला आहे. हा OH ग्रुप कसा आहे, अनरिएक्टेड राहिलेला आहे. ठीक आहे. हे आपलं बघायचं आहे. आता आपण पुढचं घेऊ. तर त्याची मेकॅनिझम, हाऊ अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू दी अल्डिहाइड ऑर कीटोन. प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइडमध्ये करतो, सेकंडरी असेल तर कीटोनमध्ये करतो. मग आता प्रश्न पडला असेल त्याची मेकॅनिझम काय, कशा प्रकारे हा अल्कोहोलचं कन्व्हर्जन कार्बोनिलमध्ये करतो. तर इथं एकूण 3 सायंटिस्ट लोकांनी ह्याच्या मेकॅनिझम सांगितलेले आहेत. जी तुम्हाला सोपी वाटती ती तुम्ही यूज करू शकताय. ओके. तर आपण तिन्ही पण पहिल्यांदा बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याजवळ आहे तर प्रॅट आणि वॅन्डेक कॅस्टलनी सजेशन केलेली मेकॅनिझम. ह्या दोघांनी काय सजेशन केलं की ही मेकॅनिझम रेडिकल मेकॅनिझमनं जाते. रेडिकल मेकॅनिझम म्हणजे काय, कॅटायन म्हणजे ज्याला आपण म्हणतो कार्बो कॅटायन, कार्बो अनायन, कार्बिन, नायट्रिन, रेडिकल, फ्री रेडिकल आणि असतो बेन्झाईन, असे कार्बनची इंटरमिडिएट तयार होतात. त्यातला हा इंटरमिडिएट तयार होतो तो रेडिकल इंटरमिडिएटनं तयार होतो. बघूया. आता इथं आहे सेकंडरी OH ग्रुप. हा कसा आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल. मग सेकंडरी अल्कोहोल असेल तर कन्व्हर्जन कशामध्ये करायला पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे. आता सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्जन हे कीटोनमध्ये तयार होतं. ठीक आहे. आता आपण बघूया ह्याचं मेकॅनिझम कशी होती. तर बघा, हा हायड्रोजन आणि हा कार्बन ह्यामध्ये एक बॉन्डमध्ये 2 रेडिकल्स असतात. एक बॉन्डमध्ये किती असतात रेडिकल, 2 रेडिकल असतात. मग हा हायड्रोजनवरती एक रेडिकल ब्रेक होतो. हा कार्बन आणि हायड्रोजन ह्यातला एक बॉन्ड ब्रेक होतो
एका बॉन्डमध्ये 2 रेडिकल असतात. त्या 2 रेडिकलची एक भाग कार्बन घेतो आणि एक भाग हायड्रोजन घेतो. जो हायड्रोजन भाग घेतो तो हायड्रोजन तुमच्या ऑक्सिजनमध्ये सुद्धा काय होतो, एक रेडिकल, आणि मॅंगनीजकडे असतो एक रेडिकल. त्यामुळे काय होतं, हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये काय होतं, बॉन्डिंग होतं, रेडिकल शेअरिंग होतात. पण अल्कोहोलचं शेअरिंग होत नाही. त्यामुळे अल्कोहोलमध्ये कार्बनकडे रेडिकल ॲज इट इज राहतो. पण इथं मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट मात्र काय झाली, 1 कमी झाली. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आली, आता तिथं 3 आली. ठीक आहे. पुढच्या स्टेपमध्ये मॅंगनीज हा एक तर +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्टेबल आहे किंवा +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्टेबल आहे. +3 मध्ये तो हायली अनस्टेबल आहे. मग काय करावं लागेल त्याला स्टॅबिलिटी ॲक्वायर करायचं असेल तर त्याच्या पुढं एक ऑप्शन्स आहे. कोणता ऑप्शन्स आहे, तर तो एक ह्यातला हायड्रोजन काय करावं लागेल, त्याला काढून टाकावं लागेल. आणि हायड्रोजन काढून टाकून परत MnO2 अशा प्रकारे, सॉरी हायड्रोजन नाही, OH ग्रुप टोटली OH ग्रुप त्याला काय करावं लागणार आहे, काढून टाकावं लागणार आहे. त्यामुळे त्याचं ऑक्सिजन स्टेट काय होईल, +2, आणि +2 ऑक्सिजन स्टेट त्याचा स्टेबल आहे. त्यामुळे तो काय करेल, तर सिमिलरली एक वेगळा कलर घेतो, हा हायड्रोजन आणि तुमचा OH ग्रुप हे दोन्ही कंबाईन होतील. आणि हे दोन्ही कंबाईन होऊन माझ्याकडे तयार होईल काय, पाणी. माझ्याकडे काय तयार होईल, पाणी. त्याच वेळेला ह्यातनं MnO हा ग्रुप निघून जाईल. MnO म्हणजे मॅंगनीज डबल बॉन्ड O हा ग्रुप निघून जाईल. शिल्लक काय राहतो मग, शिल्लक काय राहील, तर तुमचा हा स्पेसिस राहील. आणि हा ऑक्सिजनचा रेडिकल आणि तुमच्या कार्बनचा रेडिकल परत रिकंबाईन होतील आणि मला काय मिळेल मग, कीटोन ॲज दी प्रोडक्ट. अशा प्रकारे ही मेकॅनिझम सजेशन केलेलं आहे प्रँट आणि व्हॅन डी कॅस्टेल यांनी. तुम्हाला ही नाही पटली, ठीक आहे, तुम्ही दुसरी घेऊ शकताय. तर दुसरी मेकॅनिझम प्रपोज केलेलं 1967 मध्ये हॅल अँड स्टोरी ह्या दोघांनी. तर ह्यांनी काही पुरावा पण दिलेला आहे. कोणता, तर एक इंटरमिडिएट तयार होतो, त्याचं नाव आहे मॅंगनीज ईस्टर इंटरमिडिएट. कसा हा इंटरमिडिएट तयार होतो ते आपण इथं बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमचा हा अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल आहे म्हटलं, कन्व्हर्जन आपलं फायनल प्रोडक्ट काय पाहिजे, कीटोनिक पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिएजंट घेतलेला आहे. कोणता रिएजंट घेतलेला आहे, मॅंगनीज डायऑक्साईड. आता इथं काय होतं बघा, मी त्याची मेकॅनिझम दाखवतो. ह्या ऑक्सिजनकडे असतात लोन पेअर. हा लोन पेअर तुमच्या काय करेल, मॅंगनीजवरती अटॅक करेल. मॅंगनीजवर अटॅक केल्यानंतर काय तयार होईल, हा O- तयार होईल. ओके. हा O- तयार झाला की हा जो शिल्लक राहिलेला हायड्रोजन आहे त्याला तो काढून घेईल आणि बॅलन्स करेल. आणि मला मिळाला काय, तर मॅंगनीज ईस्टर हा मला ग्रुप मिळाला. ईस्टर ग्रुप म्हणजे तुम्हाला माहित आहे, C+O ह्या ग्रुपला आपण म्हणतो ईस्टर. पण इथं आता कार्बनच्या ठिकाणी मॅंगनीज आहे, त्याला आपण म्हणायचं काय, मॅंगनीज ईस्टर म्हणायचं. ठीक आहे. आता इथं पुढच्या स्टेपमध्ये जाती कोणती, तर इथं फ्री रेडिकल मेकॅनिझम होती. तर बघा, हा हायड्रोजन बॉन्ड कार्बनवरचा ब्रेक होईल आणि हायड्रोजनकडे एक रेडिकल जाईल आणि कार्बनवरती एक रेडिकल जाईल. आणि अशा प्रकारे हा जो हायड्रोजनचा रेडिकल आहे तो OH वरती कंबाईन होईल आणि मला हा मॅंगनीज 3 वरती, म्हणजे मॅंगनीज 3 ऑक्सिडेशन स्टेट मिळून जाईल. आता हा मॅंगनीज 3 मगाशी म्हटल्याप्रमाणे अनस्टेबल असतो. तर तो स्टॅबिलिटी ॲक्वायर करण्यासाठी काय करेल, तर तो +2 स्टेटमध्ये जाईल. +2 स्टेटमध्ये जर जायचं असेल तर त्याला हा बॉन्ड ब्रेक करावा लागणार आहे. आणि हा बॉन्ड ब्रेक झाला की एक रेडिकल जाईल ऑक्सिजनकडे, एक रेडिकल जाईल मॅंगनीजकडे, आणि मला हा MnOH हा रिएजंट मिळेल. प्लस हे दोन्ही कंबाईन झाल्यामुळे काय मिळेल, मला कीटोनिक ग्रुप मिळेल. ही त्याची सेकंड मेकॅनिझम. बरं, ठीक आहे. तुम्हाला ही सुद्धा मेकॅनिझम नाही आवडली तर तुम्ही तिसरी मेकॅनिझम ट्राय करू शकताय. तिसऱ्या मेकॅनिझममध्ये परत आपला एक इंटरमिडिएट तयार होतो, तो आहे मॅंगनीज ईस्टर. पण त्याच्या पुढं सायकलायझेशन होतं, ट्रान्झिशन स्टेट, सायक्लिक 5 मेंबर ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होतो
आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो. कसा मिळतो तर मी तो मेकॅनिझम थ्रू दाखवतो. बघा, हा ऑक्सिजन आहे, हा मॅग्नीजवरती अटॅक करेल, O मायनस तयार होईल. हा O मायनस काय करेल, इथला हायड्रोजन्स आपल्याकडे खेचून घेईल आणि मला मिळाला काय, हा मॅंगनीज इस्टर मिळाला. मला काय मिळाला, हा मॅंगनीज इस्टर मिळाला. ठीक आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, इथं 5 मेंबर म्हणजे मी इथं नंबरिंग टाकतो, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि हा 5 नंबर, म्हणजे 5 मेंबर सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट तयार होईल. आणि ह्या ट्रान्झिशन स्टेट थ्रू हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाल्यामुळे किटोनिक ग्रुप तयार होईल. हा बॉन्ड इकडे आतमध्ये शिफ्ट झाल्यामुळे इथं OH तयार होईल आणि मला अशा प्रकारे हा बाय प्रोडक्ट अलॉंग विथ मेन प्रोडक्ट कीटोन हा प्रोडक्ट मला मिळून जाईल. ओके. जर तुम्हाला अल्डिहाइड बनवायचा असेल तर इथं प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन जोडा, इथं प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन जोडा. इथं हायड्रोजन जोडल्यामुळे काय होईल, प्रायमरी अल्कोहोल बनेल आणि प्रायमरी अल्कोहोल बनला तर मग तुम्हाला माहिती आहे पुढं अल्डिहाइड बनेल. मग इथं पण H मिळेल, इथं पण H मिळेल, अशा प्रकारे इथं पण H मिळेल. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल घेतलं की अल्डिहाइड, सेकंड घेतलं की कीटोन मिळेल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता इथं आपण फक्त बघत जायचं आहे. तर बघा, हा अलारिक OH ग्रुप आहे. अलारिक OH म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पहिला येणारा कार्बन, त्याला आपण म्हणतो अलारिक OH ग्रुप. रिएजंट आहे मॅग्नीज डायऑक्साईड. तर फक्त प्रायमरी असल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे तर तो यस अल्डिहाइडमध्ये केलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा एक्झाम्पल बघूया. इथं बघा, हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोलिक आहे पण बेन्झालिक OH ग्रुप आहे. कोण आहे तो, बेन्झालिक OH ग्रुप. आणि बेन्झालिक OH ग्रुप असल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, अल्डिहाइडमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया. इथे एक OH ग्रुप आहे, बरोबर, आणि त्याच्यानंतर इथे एक OH ग्रुप आहे. आता ह्यातला जो ब्राऊन दिसतो तर तो OH ग्रुप आहे सेकंडरी, आणि जो रेड OH ग्रुप आहे तो सुद्धा आहे सेकंडरी. पण फरक काय आहे तर फरक आहे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाल्यामुळे यस तो OH ग्रुप कसा बनलेला आहे, यस हा OH ग्रुप कसा बनलेला आहे, अलारिक OH ग्रुप बनलेला आहे. आणि अलारिक OH ग्रुप आहे सेकंडरी असल्यामुळे त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, कीटोनिक ग्रुपमध्ये झालेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथं सुद्धा सेकंडरी OH ग्रुप आहे, त्यामुळे त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, कीटोन आहे, पण तो बेन्झालिक पोझिशनला अटॅच आहे म्हणून. ठीक आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अजून काही एक्झाम्पल्स आहेत अशाच पद्धतीने केलेले आहेत. इथं सेकंडरी OH ग्रुप आहे बेन्झालिक पोझिशनला, तर त्याचं कन्वर्जन कीटोनमध्ये केलेलं आहे. इथं अलारिक OH ग्रुप आहे प्रायमरी म्हणून अल्डिहाइडमध्ये झालेलं आहे. इथं पण प्रायमरी यस अलारिक OH ग्रुप आहे म्हणून त्याचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये झालेलं आहे. इथं सिम्पल OH ग्रुप आहे, सिम्पल OH ग्रुप आहे, तर मला इथं अल्डिहाइडमध्ये झालेलं आहे. इथं जर तुम्ही बघितलात तर इथं सुद्धा बेन्झालिक OH ग्रुप आहे, इथे सुद्धा बेन्झालिक OH ग्रुप आहे. तर बेन्झालिक OH ग्रुप असल्यामुळे प्रायमरी असल्यामुळे अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट झालं आहे. पण काही वेळेला हा अनरिॲक्टेड राहिलेला आहे आणि हा रिॲक्टेड होऊन कार्बोनिल ग्रुपमध्ये कन्वर्ट झालेला आहे. ठीक आहे. इथं आपला हा रिएजंट मॅग्नीज डायऑक्साईड संपतो. अजून इथे एक आहे एक्झाम्पल. हा एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण बघू शकतो, हा बेन्झालिक OH ग्रुप आहे, हा प्रायमरी OH ग्रुप आहे. ओनली बेन्झालिक OH ग्रुपचंच ऑक्सिडेशन झालेलं आहे कीटोनिकमध्ये. इथं सुद्धा काय आहे, बेन्झालिक आहे, इथं सुद्धा आहे बेन्झालिक असं आहे. पण फरक काय आहे, इथं प्रायमरी OH ग्रुप आहे आणि इथं सेकंडरी OH ग्रुप आहे. तर हा रिएजंट मॅग्नीज डायऑक्साईड पहिला प्रायोरिटी कुणाला देतो तर प्रायमरी OH ग्रुपला पहिली प्रायोरिटी देतो. कुणाला देतो, पहिली प्रायोरिटी हा प्रायमरी OH ग्रुपला देतो. मग आपल्याला मिळेल अल्डिहाइड ॲज दी प्रोडक्ट. आणि परत अजून एक रिएजंटचा मोलिक्यूल ॲड केला तर मग कुणाला देईल तो सेकंडरी OH ग्रुपला देईल. ओके. हे लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इथं आपला हा रिएजंट मॅग्नीज डायऑक्साईड संपतो. आता मी मीटिंग थांबवतो आणि मीटिंग थांबवल्यानंतर परत मीटिंग मी स्टार्ट करतोय.